नमस्कार, मी अशोक मुरुमकर. काय संगतामध्ये आपलं स्वागत. प्राध्यापक रामदास झोळसर यांच्या प्रकरणामध्ये आज काय दिवसभराच्या घडामोडी झालेल्या आहेत मी आज सांगणार आहे. प्राध्यापक रामदास झोळसर यांचं कथित भोंदूबाबा मनोहर भोसले यांच्या प्रकरणामध्ये नाव समोर आलं आणि त्यानंतर त्यांचा शोध सुरू झालेला आहे. त्यांना आता सध्या ते झोळसर हे फरार आहेत, मात्र त्यांचा तपास सध्या सुरू आहे. पोलीस अधीक्षक अतुलचंद्र कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली या तपासासाठी SIT स्थापन करण्यात आलेली आहे. याशिवाय प्राध्यापक रामदास झोळसर यांचा तपास घेण्यासाठी सध्या 4 पथकं तैनात असल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून मिळालेली आहे. याशिवाय हा जी तपास आहे यामध्ये रविवारी 16 तारखेला माया झोळ यांना अटक करण्यात आली. त्यानंतर त्यांना 2 दिवसांपूर्वी म्हणजे काल माढा न्यायालयासमोर हजर करण्यात आलेलं होतं आणि त्यांना सध्या पोलीस कोठडी आहे. पोलीस कोठडीमध्ये सध्या त्यांचा चौकशी केली जात आहे. त्यांच्याकडून आज स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी देखील त्यांच्याकडून तपास करत होते आणि त्या तपासामध्ये आज काय हाती लागलं हे मात्र समजू शकलेलं नाही. मात्र पोलीस सूत्रांकडून जी माहिती मिळाली, तपासासाठी माया झोळ यांच्याकडून पूर्ण सहकार्य मिळत असल्याचं सांगण्यात आलेलं आहे. नेमका त्यांच्याकडून कुठल्या बाबींची चौकशी केली जात आहे हे समजू शकलेलं नाही. या गुन्ह्यांमध्ये पूर्ण गोपनीयता पाळली जात आहे. गुन्ह्यांच्या संदर्भात कुठलीही माहिती बाहेर जाणार नाही याची दक्षता घेतली जात आहे. माया झोळ यांना आज करमाळा पोलीस ठाण्यातून करमाळा जेलमधून त्यांना उपजिल्हा रुग्णालय येथे त्यांच्या आरोग्य तपासणीसाठी नेण्यात आलेलं होतं. तिथे त्यांची आरोग्याची तपासणी करण्यात आली. त्यानंतर पोलीस अधिकाऱ्यांकडून त्यांचे करमाळा येथील पोलीस ठाण्यातच काही वेळ चौकशी देखील करण्यात आली. नेमकी त्यांच्याकडून काय कुठल्या बाजूनं त्यांचा तपास करण्यात आला, काय त्यांच्याकडून माहिती मिळाली हे समजू शकलेलं नाही. मात्र पोलीस सूत्रांकडून जी काय आम्हाला माहिती मिळाली ती म्हणजे सध्या त्यांच्याकडून प्राध्यापक रामदास झोळसर यांची देखील माहिती घेतली जात असल्याचं सांगितलं जात आहे. याशिवाय या गुन्ह्यामध्ये नेमकी आणखी काय माहिती मिळते का हे देखील त्यांच्याकडून सांगितलं जात आहे. यामध्ये आणखी दुसरी जी महत्वाची बाब आहे ती म्हणजे माया झोळ यांच्याशी आम्ही स्वतः संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता. करमाळा उपजिल्हा रुग्णालय येथे आम्ही त्यांना बोलण्याचा प्रयत्न केला होता. मात्र माया झोळ या एक शब्द देखील त्या तिथे बोलल्या नाहीत. त्यांनी याबाबत म्हणजे तिथं काही थोडा हेच देखील झाला, म्हणजे त्यांना त्यावेळेस रुग्णालयात तपासणीसाठी आणलेलं होतं. त्यानंतर माध्यम प्रतिनिधी त्यांच्याशी ज्यावेळेस बोलण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस माध्यम प्रतिनिधींना बोलू दिलं नाही किंवा मॅडमने देखील जास्त काय यामध्ये बोलण्याचा प्रयत्न केला असं देखील काही चित्र दिसलं नाही. आम्ही ज्यावेळेस त्यांना बोलण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस त्यांनी फक्त शांत बसल्या, ते काहीच बोलल्या नाहीत. म्हणजे एकूणच जर पाहिलं तर माया झोळ यांच्या चेहऱ्यावरती थोडा काही प्रमाणात ताणतणाव असल्याचं देखील जाणवत होतं. नेमकं मॅडम यापूर्वी देखील आम्ही त्यांच्याशी खूप वेळा अशा चर्चा केलेल्या आहेत. विधानसभा निवडणुकीच्या वेळेस देखील त्यांच्याशी चर्चा व्हायची किंवा यापूर्वी देखील अनेकदा काही वेळा फोनवरती देखील शैक्षणिक कामासाठी आमचं ज्यावेळेस बोलणं व्हायचं त्यावेळेस देखील मॅडमला एक म्हणजे त्यांच्या निवडणुकीच्या काळात पूर्ण सूत्र त्यांच्या हाती होती. निवडणुकीच्या म्हणजे विधानसभा 2024च्या विधानसभा निवडणुकीत प्राध्यापक रामदास झोळसर हे स्वतः निवडणुकीत होते. त्यांनी आमदारकीचं स्वप्न पाहिलेलं आहे. आमदारकीसाठी त्यांनी पूर्ण ताकद लावलेली होती आणि त्या दृष्टीने करमाळा तालुक्यात एक नवं राजकीय नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात होतं. मात्र सध्या जे काय त्यांचा तपास सुरू आहे, कथित भोंदूबाबा मनोहर भोसले या प्रकरणामध्ये त्यांचं नाव आलं आणि त्याच्यानंतर त्यांच्या वेगवेगळ्या बाजूनी तपासणी सुरू आहे. त्यांच्यात अघोरी प्रथा आणि अघोरी पूजा अर्चा यामधून भोंदूबाबा मनोहर भोसले यांनी जे काय पैसे कमवलेले होते अवैधरित्या आणि ते पैसे
या संस्थेमध्ये गुंतवले असल्याचं तपासात निष्पन्न झालं असल्याचं पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आलं आणि त्यामध्ये त्यांना आरोपी करण्यात आलेलं आहे. कुर्डवाडी पोलीस ठाण्यामध्ये हा गुन्हा दाखल आहे. नेमकं पुढे गुन्हा काय तपासात निष्पन्न होईल, पुढे काय आणखी वेगळ्या वळणावरती हा गुन्हा जाईल हे पाहावं लागणार आहे. मात्र सध्याच्या स्थितीत प्राध्यापक रामदास झोळ सर यांच्या तपासासाठी 4 पथकं तैनात आहेत अशी एक माहिती मिळालेली आहे आणि दुसरं माया झोळ यांच्याकडून तपासासाठी सहकार्य केलं जात आहे असं देखील सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. आणखी काय माहिती येईल ते आम्ही वेळोवेळी देण्याचा प्रयत्न करू. मात्र माया झोळ यांना झालेली अटक आणि प्राध्यापक रामदास झोळ सर यांचं या प्रकरणात आलेलं नाव, याबाबत नेमकं तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा. धन्यवाद.